सीना तान के चलने का हौसला रखते हैं, हम फौजी बनने का जज्बा रखते हैं, बहाते हैं पसीना मैदानों की धूप में, क्योंकि दिल में तिरंगा बसाने का इरादा रखते हैं. नमस्कार, मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जे विद्यार्थी 10वी आणि 12वी पास आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्य दलात जाण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे. ती भरती म्हणजे अग्निवीर भरती 2026. आता ही नुसती भरती नसून अग्निवीर महाभरती आहे. महाभरती यासाठी कारण यावर्षी 1,00,000 पेक्षा जास्त जागा भारतीय सैन्य दलानं काढलेल्या आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी 10वी आणि 12वी पास आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी या भरतीचा फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता या भरतीविषयी, आता हे जे भरती आहे हे तेच भरती आहे जे तुम्हाला कमी वयामध्ये स्वतःची ओळख निर्माण करून देते, कमी वयामध्ये स्वतःच्या घरची परिस्थिती बदलण्याची एक संधी देते. ठीक आहे. तर या भरतीचा सर्व विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी 10वी आणि 12वी पास आहेत, एज कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी बसणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी या भरतीचा परिपूर्णपणे फायदा घ्यायचा आहे. तर या भरतीविषयी मी थोडक्यामध्ये माहिती सांगतो की भरती कशा कशा प्रकारची असते. सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले तुमच्या भरतीची, जे की 13 फेब्रुवारी 2026 ला सुरू झाले आणि शेवटची डेट फॉर्म भरण्याची 1 एप्रिल 2026 आहे. ठीक आहे. तर ऑनलाईन एक्झाम कधी होणार आहे याची सुरुवातीला परीक्षा, त्याच्यानंतर ग्राउंड, त्याच्यानंतर तुमचं मेडिकल, नंतर फायनल मेरिट असते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर तुमची एक्झाम कधी होणार आहे तर 1 जून ते 15 जून 2026च्या दरम्यान, म्हणजे जून महिन्यामध्ये आपल्या परीक्षा कधी होऊ शकते, 1 ते 15 जून पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणते विद्यार्थी फॉर्म अप्लाय करू शकतात अग्निवीर भरतीसाठी, ज्याची डेट ऑफ बर्थ 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 या दरम्यान आहे, ते विद्यार्थी, सर्व विद्यार्थी अग्निवीर भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात. आता याच्यामध्ये कोणते कोणते ट्रेड राहतात अग्निवीर मध्ये, जीडी जनरल ड्युटी, ट्रेड्समॅन, टेक्निकल आणि क्लर्क. ट्रेड्समॅन मध्ये 10वी पास पण जमते आणि 8वी पास वर पण भरता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी बघू शकता, अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लर्क, ट्रेड्समॅन 10वी पासवर आणि 8वी पासवर. हाईट बघायला गेलं 168 सेंटीमीटर तुम्हाला जीडी साठी लागणार आहे, 167 तुम्हाला टेक्निकल साठी, 162 अग्निवीर क्लर्क साठी आणि ट्रेड्समॅन साठी 168 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. चेस्ट छाती बघू शकता 77 प्लस 5 सेंटीमीटर फुगून, 76 प्लस 5 सेंटीमीटर, बाकी इथं 77 आणि इथं 76 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी एनसीसी कॅन्डिडेट आहेत, ज्याच्याकडे ए सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट किंवा सी सर्टिफिकेट आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बोनस मार्क भेटले जातात. जसे की ज्या विद्यार्थ्याकडे ए सर्टिफिकेट आहे त्याला 5 मार्क एक्स्ट्रा भेटतात, ज्याच्याकडे बी सर्टिफिकेट आहे त्याला 10 मार्क, आणि ज्या विद्यार्थ्याकडे सी सर्टिफिकेट आहे त्या विद्यार्थ्याला 20 मार्क या ठिकाणी भेटणार आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट बघूत आपण फिजिकल काय काय असणार आहे. फिजिकल साठी 1600 मीटर रनिंग, त्यालाच आपण काय 1.6 किलोमीटर रनिंग. त्याच्यानंतर जे पुलअप्स आणि त्याच्यानंतर 9 फीट हे काय असणार तर लॉंग जंप, आणि त्याच्यानंतर झिगझॅग लाईन. ठीक आहे. हे फक्त क्वालिफाय असणार आहेत, पण तुमचे जे मार्क असतात ते सर्व 1600 मीटर आणि पुलअप्स वर. आता 1600 मीटर मध्ये 60 मार्क आणि पुलअप्सचे किती मार्क 40 मार्क, एकूण झाले 100 मार्क. 100 मार्काची तुमची फिजिकल टेस्ट असते. आता 60 पैकी बघा 1600 मीटरच्या 5 मिनिट 30 सेकंड म्हणजे 5.5 मिनिटांमध्ये जर तुमचा टायमिंग येत असेल तर मार्क तुम्हाला किती भेटणार आहेत या ठिकाणी तर 60 मार्क भेटणार आहेत. ज्या विद्यार्थ्याचा टायमिंग 5 मिनिट 31 सेकंद ते 5 मिनिट 45 सेकंदामध्ये आहे त्या विद्यार्थ्याला 48 मार्क, 5 मिनिट 46 सेकंद ते 6 मिनिट ज्याचा टायमिंग आला त्याला 36 मार्क, आणि 6 मिनिट ते 6 मिनिट 15 सेकंदला मध्ये ज्याचा टायमिंग उडालाय त्याला 24 मार्क या ठिकाणी भेटणार आहेत. तसंच पुलअप्सला ज्याचे 10 पुलअप्स निघाले त्याला 40 मार्क, ज्याचे 9 पुलअप्स निघाले त्याला 33 मार्क, ज्याचे 8 निघाले त्याला 27 मार्क, ज्याचे 7 निघाले त्याला 21, ज्याचे 6 निघाले त्याला 16 मार्क्स. ठीक आहे. हे लॉंग जंप आणि हे झिगझॅग लाईन हे फक्त क्वालिफाय असणार आहे. तुमचे मार्क 1600 मीटरचे 60 मार्क प्लस पुलअप्सचे 40 मार्क, टोटल हे 100 मार्क तुमचे फिजिकल साठी असणार आहेत. ठीक आहे. हे पुलअप्स
हे बघू शकता तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये पुलअप्स अशा प्रकारे घेतले जाते. याला काय म्हणतात तर पुलअप्स काढणं. एकूण आपल्याला किती काढायचं आहे तर 10 पुलअप्स काढायचे आहेत आउट ऑफ साठी. हे लॉंग जंप 9 फीटवर लॉंग जंप असते 9 फीट साठी. आणि सोबतच काय असणार तर झिगझॅग. त्याच्यानंतर आता सिलेबस. सगळ्यात अगोदर लेखी परीक्षा, त्याच्यानंतर तुमची मैदानी परीक्षा. आता लेखी परीक्षेमध्ये तुमचा काय काय सिलेबस येणार आहे तर जनरल नॉलेज, ज्याला आपण काय म्हणतात जीके, जनरल सायन्स विज्ञान, आणि त्याच्यासोबतच मॅथ आणि रिझनिंग साठी. ठीक आहे. तर आता 4 ट्रेड होते आपले. एक होतं जीडी, टेक्निकल, ट्रेडमॅन आणि क्लर्क. तर लक्षात असू द्या, जे जीडीचा पेपर असणार आहे ते 50 प्रश्न असतात आणि त्याचे मार्क असतात 100. टेक्निकल साठी प्रश्न संख्या 50च असणार आहे, पण मार्क त्याचे असणार आहे 200 मार्क. क्लर्क साठी सुद्धा 50 प्रश्न आणि 200 मार्क. एक प्रश्न 4 मार्काला आणि ते एक प्रश्न 2 मार्काला. आणि ट्रेडमॅन जे 10वी पासवर किंवा 8वी पासवर आहे त्याला 50 प्रश्न 100 मार्क. पर क्वेश्चन 2-2 मार्काचा असणार आहे. या अशा पद्धतीने आपली परीक्षा होती अग्निवीर भरतीमध्ये. सिलेबस बघितला आपण. तर आता सुरुवातीला आपण मॅथ आणि रिझनिंगचा सिलेबस बघू अग्निवीर भरतीसाठी. म्हणजेच कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला चॅप्टर येतात, कशा प्रकारची आपल्याला तयारी करायची आहे. तर सगळ्यात पहिलं संख्या पद्धती, लसप और मसप म्हणजेच काय तर लसावी आणि मसावी ज्याला आपण म्हणता. भिन्न भिन्न म्हणजेच काय तर त्याला आपण फ्रॅक्शन म्हणता, अपूर्णांक. ठीक आहे. घातांक करणी, वर्गमूल घनमूल म्हणजेच काय वर्गमूळ काढायची पद्धत किंवा घनमूळ कशा प्रकारचे काढायचं, त्याच्यावर बेसिक क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर अनुपात ज्याला आपण गुणोत्तर म्हणता, साजा यालाच काय म्हणता आपण तर भागीदारी. असं नाही की याच्यावर डीप मध्ये क्वेश्चन विचारते, पण नॉर्मल ऑल बेसिक टाईप आपल्याला या ठिकाणी मॅथचे क्लिअर झाले पाहिजे. ठीक आहे. औसत म्हणजेच काय सरासरी, प्रतिशत, शेकडेवारी, लाभ हानी, नफा तोटा, समय कार्य म्हणजेच काय तर आपण काळ काम म्हणता मराठीमध्ये, मिश्रण, साधारण व्याज, चक्रवर्ती व्याज, हे व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, समय, चाल, दूरी, रेलगाडी, नावधारा, क्षेत्रमिती. क्षेत्रमितीमध्ये आपल्याला सगळे फॉर्म्युले या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. फॉर्म्युल्यावर पूर्ण चॅप्टर कव्हर होऊन जाते. ह्याचे बेसिक फॉर्म्युले आपल्याला पाठ झाले क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रीचे काही बेसिक फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ज्यामिती म्हणजेच काय जॉमेट्री, बीजगणित, प्रायिकता म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी, आणि आयु म्हणजेच काय वयवारी आपण ज्याला म्हणता. हे सर्व मॅथचे चॅप्टर आहेत, हे आपल्याला कव्हर करायचं आहे. हार्ड टाईप कव्हर करायचं नाही, बेसिक नॉर्मल एकदम बेसिक लेवलचे सर्व टाईप आपले ह्या प्रत्येक चॅप्टरचे कव्हर असले पाहिजे, जेणेकरून तुमचं मॅथ मध्ये आउट ऑफ स्कोर कव्हर होईल. मॅथ झाल्याच्या नंतर रिझनिंग मध्ये दिशा, ॲनालॉगी, सांकेतिक भाषा, रँकिंग टेस्ट, वर्गीकरण, रक्तसंबंध, आणि हे काय सिरीज. ह्याला काय नातेसंबंध सुद्धा म्हणू शकता. आणि सिरीज अक्षरमालाची सिरीज किंवा अंकमालाची सिरीज, हे सर्वच्या सर्व बुद्धिमत्तेमध्ये म्हणजेच काय रिझनिंगचं सिलेबस आहे. हे सर्व आपल्याला कव्हर, एवढेच टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत बुद्धिमत्तेमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त एक सुद्धा चॅप्टर बाहेर जाणार नाही. हे 2 मॅथ आणि रिझनिंगचं कव्हर झाल्याच्या नंतर हे दोन्ही मी तुमच्याकडून कव्हर करून घेणार आहोत ऑफलाईन बॅचमध्ये अकॅडमीमध्ये. आणि जीके आणि सायन्स साठी, जीके आणि सायन्स तुमच्याकडून आपले स्पेशल राजस्थानवरून आलेले राजेंद्र सर या ठिकाणी तुमचं जीके आणि सायन्स कव्हर करणार आहेत. तर जीके आणि सायन्स बद्दल ते स्पेशली तुम्हाला मार्गदर्शन करतील, कशा प्रकारचं सिलेबस आहे आणि कसं या ठिकाणी कव्हर करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं देश सेवेचं स्वप्न आहे, जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करू इच्छितात, त्या विद्यार्थ्यांनी एक वेळेस आपल्या अकॅडमीला म्हणजेच राजे छत्रपती अकॅडमी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या ठिकाणी तुम्ही एक वेळेस भेट देऊ शकता. या ठिकाणी लेखी प्लस मैदानी बॅच सुरू झाली आहे अग्निवीर भरतीसाठी. तरी बॅच एक वेळेस तुम्ही काय करायचं, या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा. जर ऍडमिशन करायचं असेल किंवा अकॅडमी बद्दल माहिती जर घ्यायचं असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 94 22 15 97 75 98 90 86 99 95. एक वेळेस त्या अकॅडमीला भेट द्या. 2 दिवस राहा, क्लासेस अटेंड करा, ग्राउंड अटेंड करा, जेवण प्रॉपर आहे का एक वेळेस बघा, आणि मगच ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. तरी अग्निवीर भरतीसाठी आपल्या अकॅडमीमध्ये टोटल टीम काय असणार आहे बघा. तर अकॅडमीमध्ये फिजिकल साठी स्वतः संचालक ज्ञानेश्वर पाटील पाळेकर सर,
सोबतच गणित आणि बुद्धिमत्ता मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे. आणि सर्वात महत्वाचं जीके आणि जीएस साठी, जीके आणि जीएस साठी स्पेशल राजस्थान वरून सर आलेले आहेत. सरांचं नाव आहे राजेंद्र कुमार सर. यांची एक बुक सुद्धा प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, अग्निवीर जीके जीएस साठी, संकल्प पब्लिकेशन म्हणून आहे. ते बुक सुद्धा प्रसिद्ध आहे. स्वतः त्यांचे लेखक आहेत, जीके स्वतः लिहून पुस्तक तयार केले आहेत. तर आपण सर्वात अगोदर सरांचं स्वागत करूया. राजेंद्र कुमार सर. सर आइए. हेलो बच्चों, कैसे आप सब लोग? सभी बच्चों को मेरा बहुत बहुत नमस्कार, बहुत बहुत सभी को प्यार कि सर के बुलाने पर मैं आपके क्षेत्र महाराष्ट्र के अंदर आ चुका हूं. जैसे कि सर ने बताया है कि जीके और जीएस का जो भार है वो मुझ पर है भाई. और सर ने अभी अभी आप पब्लिकेशन का नाम बोला था, संकल्प पब्लिकेशन, जो अपना खुद का है और वहां पर अपनी एक बुक चलती है संकल्प पब्लिकेशन स्पेशल आर्मी के लिए भाई. ठीक है, तो सर ने आपको बता दिया भाई फिजिकल के लिए ज्ञानेश्वर सर जो कि है, इधर आपके श्रेय सर मैथ और गणित रीजनिंग है, दोनों को लेंगे. और मैं है जो लूंगा वो आपके सामने जीके और जीएस जो दोनों सब्जेक्ट है वो भैया मैं कराने वाला हूं आपको. वो स्पेशल जो समस्या रहती है महाराष्ट्र के बच्चों को लेकर वो होती है आपके जीके को, और साथ में टीचर अपलोड नहीं हो पाता तुम्हारे यहां पर, कि हेल्प नहीं हो पाती, बच्चा स्वयं तैयारी कर पाता है कि जीके कहां से सीखे और साइंस कहां से सीखे. तो इसलिए आपके सामने बहुत बड़ा ऑफर है कि आप आइए एकेडमी ज्वाइन कीजिए और इस अवसर का लाभ उठाइए. ज्यादा से ज्यादा आपके आसपास जो भी इतने बच्चे हैं जो आर्मी के लिए क्वालिफाइड है उनसे बोले कि आइए एकेडमी ज्वाइन करिए. अब हम क्या पढ़ाने वाले हैं वो हम आपके सामने अभी बताने वाले हैं. देखिए, देखो बच्चों, हम इतिहास की बात करेंगे. कौन सा इतिहास? हिस्ट्री में क्या क्या चीजें पढ़ने वाले, जैसे कि आपका सिंधु घाटी सभ्यता हो गया. कुछ धर्मों की बात करने वाले जैसे जैन धर्म, बौद्ध धर्म हो गया. जैसे कि हम बात करने वाले मुगलों की बात आपके, जैसे कि हम बात करेंगे संतलत काल की बात. कुछ यहां पर हमारे विदेशी आए थे भारत में, अंग्रेज वगैरह है. तो इन टॉपिकों के अलावा और भी कुछ थोड़े थोड़े टॉपिक और भी होते हैं हिस्ट्री के अंतर्गत जिनकी हम चर्चा करने वाले हैं. उसी के साथ हम बात करें आपके भैया भूगोल की. किसकी? भूगोल, यानी कि आपका ज्योग्राफी, जो कि यहां पर अगर देखें तो एक ऐसा टॉपिक है जो बिना प्रैक्टिकल के आप नहीं कर सकते हो. आप कहोगे किसी से प्रैक्टिकल करें, बिल्कुल यहां आपको बिल्कुल डायग्राम से पढ़ाया जाएगा. क्या पढ़ाया जाएगा? डायग्राम. आपकी जो स्टडी चलने वाली, आपका जो लेक्चर विद डायग्राम आपको भाई पढ़ाया जाएगा. ऐसा कोई टॉपिक नहीं रहेगा जिसमें आपको कंफ्यूजन रहे. आप ये हम गारंटी लेते हैं कि 99% आपके क्वेश्चन राइट जाएंगे. कितने परसेंट? 99%. ये ऐसा ही नहीं है जिस दिन आप एग्जाम में बैठोगे जाओगे उस दिन देखना कि आपके कितने क्वेश्चन सही होंगे. लेकिन आपको रेगुलर क्लासेज लेनी है, साथ साथ आपको भैया सेल्फ स्टडी भी करनी पड़ेगी. बाकी हम भी पूरा जोर लगाएंगे, आपको भी कंधे से कंधे मिलाकर चलना है. भूगोल की जैसे कि बात करें, भूगोल के अंदर दो भूगोल होती है, एक विश्व भूगोल, एक मानव भूगोल, सॉरी एक विश्व भूगोल, एक भारत भूगोल होती है. अब होता क्या है कि बच्चे को कुछ पता नहीं होता कि क्या पढ़ना है. देखो, विश्व भूगोल में जैसे कि सौरमंडल हो गया, महाद्वीप हो गए, महासागर हो गए, आपके कुछ जल संधियां हो जाती है, चट्टाने हैं, झीलें हैं, नदियां हैं, पर्वत हैं, वो सारे किस में आएंगे? विश्व वर्ल्ड की हम बात करें उसके अंदर. भारत के संदर्भ में बात करें तो भारत के संदर्भ भारत की बहुत ही स्थिति हो गई, पर्वत पठार हो गए, इधर इनकी भी नदियां हो गई है, भारत की मिट्टी हो गई है, फसलें हो गई है. ये सारे किसके टॉपिक के अंतर्गत पढ़ेंगे? भूगोल के अंतर्गत भाई. अब आ गया आपका राजव्यवस्था. राजव्यवस्था से इट मींस मतलब है पॉलिटी, जिसके अंदर प्रधानमंत्री, राष्ट्रपति, मौलिक अधिकार, आपके कर्तव्य, इन सभी टॉपिकों को हम बड़ी आसानी से और इतने अच्छे से आपको भाई पढ़ाया जाएगा जिसमें आपको बहुत अच्छी चीजें समझ में आएगी. ज्यादातर बच्चों को एक दिक्कत आती है, उसका नाम है अनुच्छेद, जिसको हम बोलते हैं आर्टिकल. क्या बोलते हैं बेटा? आर्टिकल. इसमें दिक्कत आती है, लेकिन हम गारंटी लेते हैं आर्टिकल की आपको समस्या नहीं आएगी. अब आप हमसे जुड़ के देखिए एक बार, विश्वास करिए कि ये आर्टिकल जो है अनुच्छेद है, बच्चों को ये समस्या दे याद नहीं होते, बोलते सर ये याद नहीं होते, बड़ी समस्या रहती है, गले की हड्डी है. इस गले की हड्डी को हम खत्म करने वाले. आइए आप ज्वाइन कीजिए भैया एकेडमी को. इसके बाद है अर्थव्यवस्था. आपकी क्या है? अर्थव्यवस्था यानी इकोनॉमी.
कि भारत के अंदर जो इकोनॉमी कैसे ऊपर नीचे होती है, जीएसटी वगैरह कौन से कर है, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर है, इन सभी की हम बात करने वाले हैं भाई आपके आर्मी के बैच के अंतर्गत। अच्छा, अब आपका आता है स्टैटिक जीके। सर ये कौन सा जीके आ गया? ये तो हमने सुना है, इतिहास है, भूगोल है, राज्य व्यवस्था है, अर्थव्यवस्था। ये कौन सा आ गया है भैया? ये वो है जिसके अंदर छोटी मोटी जो चीजें रह जाती आ जाती, जैसे कि पुस्तक आ गए, खेल आ गए हैं, पुरस्कार आ गए हैं, ऐसी चीजों को इसमें शामिल किया गया है। किसके अंदर का? स्टैटिक जीके। जैसे मुद्राएं आ गई, देश की राजधानी आ गई है, वैसे राजधानी इधर आ जाती है, बट उसको हम अलग से इधर पढ़ेंगे। क्यों? कि कुछ ऐसी चीज है जिनको अलग से पढ़ा जाएगा। तो हर चीज को अलग और प्रॉपर तरीके से, बहुत स्टैंडर्ड तरीके से आपको साथ साथ, यहां तक हम कह रहे हैं आपको याद भी क्लासरूम में कराया जाएगा। जब लेक्चर करने वाला है तो आपको उधर ही याद किया जाएगा। कुछ रह जाता है तो आप उसको बाद में अभ्यास करोगे, उसको याद करोगे, वो हो जाएगा। तो इस प्रकार आप और हम मिलकर एक बहुत अच्छी स्टडी करने वाले हैं। तो ये टॉपिक होगी, आपने इधर बात करी भाई। अब हम आगे देखते हैं, साइंस की बात कर लेते हैं, जिसे हम जर्नल साइंस कहते हैं, जो आपके आने वाले। साइंस भी तीन प्रकार की हो गई, एक तो है भौतिक विज्ञान, फिजिक्स हो गया, एक आपकी केमिस्ट्री हो गई, रसायन विज्ञान हो गया, एक आपके जीव विज्ञान मतलब आपके बायोलॉजी हो गए भाई। ठीक है, और इनमें भी अगर हम पढ़े, क्या क्या पढ़ने वाले हैं, जैसे कि भैया आपके कार्य, ऊर्जा, शक्ति हो गया। ठीक है जी, कुछ न्यूटन के नियम हो गए हैं, इसके अंतर्गत हो जाते हैं। कुछ मात्रकों की हम बात करने वाले हैं। अगर बात करें कि इसके अंदर किसके, केमिस्ट्री, पदार्थ हो गए, अणु हो गए, है ना, कुछ पीरियोडिक टेबल के बारे में बात करने वाले हैं, हाइड्रोकार्बन के इसमें बात करने वाले हैं। अब बचा आपके जीव विज्ञान यानी बायोलॉजी। इसको तो आप बचपन से देखते आ रहे होंगे कि मानव के ब्लड, मानव के अंदर ब्लड है, हड्डियां हैं, ठीक है, और अगर हम बात करें प्रोटीन है, पोषण है, और ये सारी चीजें और भी हैं जो आपके सिलेबस से जुड़ी हुई है, उन सभी का हम बहुत अच्छे से अध्ययन करने वाले हैं। क्या करने वाले भाई? अध्ययन करने वाले हैं। तो ये चीजें सारी थी किसके अंतर्गत? आपके जीके के अंतर्गत। लेकिन और मैं थोड़ा सा आपको बताना चाहूंगा हमारे जीके को पार्ट को लेकर। तो हमारे पार्ट के अंदर दो चीजें हैं भाई पूरे। अगर हम बात करें जीके की, तो जीके को दो पार्ट में बांटा गया है। कितने पार्ट में? दो में। तो जीके को दो दो पार्ट में बांटते। देखो, एक 15 का रेशा होता है और दूसरा भी 15 का होता है। इसके अंदर होता है विज्ञान यानी जर्नल साइंस, और यह होता है आपके स्पेशल जर्नल नॉलेज यानी आपका जीके। ठीक है, सामान्य विज्ञान आप बोलते हो, हिंदी मीडियम वाले समझेंगे। बच्चों ये मैं कह सकता हूं कि अगर जीके के 15 क्वेश्चन आ रहे हैं तो 12 से 13 क्वेश्चन की हम गारंटी लेते हैं। सर आप 15 क्यों नहीं ले सकते? भैया इसलिए नहीं ले सकते क्योंकि इसमें एक चीज और जोड़ता है एग्जामिनर, जो टीचर स्टूडेंट को बताता नहीं है। वो क्या है? वो यहां पर है करंट अफेयर। क्या भैया? करंट अफेयर है बेटा। जहां एक या दो से क्वेश्चन डालेगा तो आप उस एक से दो क्वेश्चन के चक्कर में अगर इन सबको छोड़ोगे जो पीछे बताया तो हम बहुत पीछे रह जाएंगे, इसलिए उसके चक्कर में नहीं पड़ना है। अगर 12 से 13 क्वेश्चन इधर सही हो रहे हैं और 12 से 13 क्वेश्चन ही साइंस के अंतर्गत होते हैं, साइंस में तो हमारा कोशिश रहेगी कि पूरे के पूरे आपको लगभग 15 से 15 करा दिया जाए, लेकिन कुछ बच्चों से होते नहीं है तो बच्चे इतने आते हैं। इसलिए मैं एवरेज डेटा उठा रहा हूं, एवरेज फुल नहीं है। बच्चे ऐसे भी है जो 10 भी करेंगे, कुछ बच्चे 8 भी करेंगे, कुछ बच्चे 15 भी करेंगे, लेकिन एवरेज। तो एवरेज डेटा अगर इतना हुआ तो भैया जीके में स्कोर आपसे को रोकने वाला नहीं है। और बात करें मैथ और रीजनिंग में, अगर आप रेशो ले ले, इधर इधर किसके 15 है और इसके 5 है, तो रीजनिंग में तो बच्चा प्रत्येक 5 करेगा ही करेगा। किसी का गलत हो सकता है 4 हो, लेकिन वो कर देगा 5, ये श्योर होता है। अगर मैथ की बात करें तो मैथ में वो 12 से 13 रेशो लेंगे। अगर इतना सही होता है तो फर्स्ट अटेम्प्ट में आपका एक बार में निकल जाएगा और कोई रोकने वाला नहीं है। आपके भैया अग्निवीर की जो होगी वर्दी, वो आपकी बॉडी पे होगी। आपके परिवार वाले कितने खुश होंगे कि एक ही अटेम्प्ट में हमारा बच्चा क्वालिफाई होगा, और हमारे लिए भैया इतना अच्छा मौका रहेगा कि हम इधर आए और आपको इतना बेनिफिट होगा। तो फिर आपको हाथ जोड़ के मैं सभी बच्चों से निवेदन कर रहा हूं, आइए और राज्य छत्रपति आपके जो एकेडमी है मुखेड़ के अंदर नांदेड़ जिले में, सभी आकर ज्वाइन कीजिए। आसपास के जितने बच्चे हैं उनसे बोलिए कि राजस्थान से स्पेशल जीके और जीएस के लिए सर आए हैं, और राजस्थान इतनी दूर आपके लिए पता है 2000 से 2000 किलोमीटर दूर से हम आए, तो इसका कहीं ना कहीं आपको फायदा मिलना चाहिए और फायदा आपको उठाना चाहिए। तो सभी को जय हिंद, नमस्कार। बहुत बहुत धन्यवाद सर। ठीक है।
तर जसं की तुम्ही बघितलात की राजेंद्र कुमार सर यांची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे जीके साठी आणि सायन्ससाठी, ते प्रॉपर तुम्हाला डिटेलमध्ये कोणतं चॅप्टर कधी घ्यायचं आहे, सायन्स कधी स्टार्ट करणार आहे, जीके कधी स्टार्ट करणार आहे, हे सर्वच्या सर्व शेड्यूलनुसार टाईमनुसार 2 ते 2.5 महिन्यामध्ये कसं कव्हर करायचं आहे, प्रॅक्टिस कधी करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर सराव पेपर कधी घ्यायचा आहे, हे सर्वच्या सर्व आपल्याला अकॅडमीमध्ये आल्याच्या नंतर सर्व समजून येऊन जाईल. मॅथ रिझनिंगसाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मॅथ रिझनिंगसाठी मी स्वतः आहे आणि जीके आणि सायन्ससाठी स्पेशल राजेंद्र सर आहेत आणि ग्राउंडसाठी स्वतः संचालक ज्ञानेश्वर पाटील पाळेकर सर आहेत. ग्राउंडचं डेमो जर बघायचं असेल तुम्हाला तर एक वेळेस युट्यूबवर राजे छत्रपती अकॅडमी मुखेड या नावानं सर्च करा, त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल ग्राउंडचं डेमो कशा प्रकारचं असते ते सर्व बघून तुम्ही एक वेळेस अकॅडमीमध्ये नक्की भेट द्या. क्लासेस ग्राउंड सर्व एकदा चेक करा आणि मगच ऍडमिशन घ्या. कारण मी पहिले सांगितलं होतं की टाइम खूप कमी उरलंय, या कमी टाइमचं सोनं करून घ्या. सर राजस्थानवरून इथपर्यंत आले, त्या सरांचा 2 ते 2.5 महिन्यामध्ये जेवढा काही फायदा करून घेता येईल तेवढा फायदा करून घ्या. तर या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद.